नाशिक शहरातील गोठ्यांसाठी आता एसटीपी प्लांट बंधनकारक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ड्रेनेज समस्यांवरही योग्य त्या उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती महापौर हिमगौरी आळके यांनी दिली. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या नापीक जमिनीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असून सार्वजनिक स्वच्छतागृहांचा मुद्दाही पुढील महासभेत मांडला जाणार आहे. जे विषय आले त्यामध्ये सर्वात आधी ड्रेनेज विषयावरती आणि गोठेधारक जे आहेत त्यांची एक बैठक घेऊन हे गोठेधारकांना जे STP लावणं गरजेचं आहे त्याबद्दल प्रशासनाला निर्देशित करण्यात आलं. त्याचबरोबर ड्रेनेजची ही जी व्यवस्था आहे त्याच्यात मल जो आहे तो काढला जातो जेटने आणि नंतर तो उचलला जात नाही अशी तक्रार लोकप्रतिनिधींनी केली होती. तर यापुढे ड्रेनेज उचललं नाही गेलं आठवडाभरात जे काही मल काढलेला आहे तर त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल. त्याच पद्धतीने सगळ्यात मोठा विषय म्हणजे गावठाणाचा आहे की नाशिकची ओळख जी आहे ती गावठाणाने आहे आणि गावठाणाचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर तिथे नक्कीच आपल्याला चांगली पावलं उचलावी लागतील. आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये गावठाणाचं कायापालट आता आपण करतो आहे. त्याच्यामध्ये रामकालपत आणि अनेक असे प्रोजेक्ट्स आहेत. पण ते होत असताना नागरिकांना देखील दिलासा देणं ही प्रामुख्याने महानगरपालिकेची भूमिका आहे आणि त्यासाठी गावठाणासाठी FSI साठी आणि हेरिटेज दर्जा मिळवण्यासाठी आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्देशित केलेला आहे. त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 27 मध्ये अंबडमध्ये ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिलेल्या आहेत, जागा दिल्या आणि नंतर ती जमीन सुपीक राहिली नाही, त्याच्यात पीक येत नाही म्हणून त्यांनी शेड बांधले, त्यांना टॅक्सेशनचा भुर्दंड पडला आहे. त्याकरता एक शिथिलता किंवा रेग्युलरायझेशन व्हावं त्याकरता शासनाकडे आम्ही मागणी करणारी व त्याचा देखील डेव्हलपमेंट प्लॅन हा कशा पद्धतीने तयार करता येईल यावरती शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहोत. त्याच पद्धतीने आपल्याला माहिती आहे की गेल्या कुंभकाळात 2002 असेल 2014 असेल यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी दिल्या आहेत आणि त्या जमिनींचा आपण परतावा केला नाहीये. तर ह्या संदर्भात आपण प्रशासनाला आदेशित केले आहे की आपण वाटाघाटी पद्धतीने नेगोशिएशन पद्धतीने ह्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळवून द्यावा. कारण अनेक वर्षांपासून हे खरं तर शेतकरी जे आहेत ते वाट बघता आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला अजून मिळालेला नाहीये आणि म्हणून प्रशासनाने त्यांना वाटाघाटीमध्ये हे मिळवून द्यावं असं आदेशित केलेलं आहे. त्यानंतर आपण जे PPP तत्वावरती टॉयलेट्स करायचा एक DPR तातडीने सादर करायला लावलाय, लोकेशन्स फायनल करून. आणि आता येणाऱ्या कुंभमध्ये आणि शाळेत सुद्धा शौचालयांची जी कमतरता आहे ती भासते आहे आणि स्वच्छ शौचालय मिळणं ही सगळ्यांची गरज आहे आणि त्याकरता प्रामुख्याने तातडीने हे PPPचे आपण टॉयलेट्स प्रपोज करतो आहे आणि येत्या महासभेमध्ये त्याला आपण अप्रुव्हल देखील देणार आहोत. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.